त्याच्यानंतर नेक्स्ट तिला नाव देऊन देतो, कारण की तुमची पुराणी फाईल असेल ते काही ठेवून दिलं मी नाव. ठीक आहे. मग नेक्स्ट क्रिएट अ स्कीमॅटिक. स्कीमॅटिक आपल्याला डिफॉल्ट सिलेक्ट करायचं आहे. स्कीमॅटिक म्हणजे सर्किट डायग्राम. मग प्रोजेक्ट क्रिएट अ PCB डून हे झालं, डिफॉल्ट झालं. सॉफ्टवेअरमध्ये एरर आहे का? हां आला हां. क्रिएट अ PCB लेआउट आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. सिम्युलेशनमध्ये तुम्ही डू नॉटही केलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण आम्ही ते तुम्हाला करायला लावलं होतं कारण की तुम्हाला आयडिया माहीत होती म्हणून. ठीक आहे. क्रिएट अ PCB, त्याच्यामध्ये सिंगल लेअर, डबल लेअर, 4 लेअर दिसतं तुम्हाला. आपल्याला सिंगल लेअर PCB बनवायची आहे. पॉवर सप्लाय. नेक्स्ट. आणि हे फॉर्मवेअर क्रिएट करायची गरज नाही, कारण की जर तुम्ही प्रोग्राम करत असाल याच्यावरती तर तुम्ही प्रोग्राम सिलेक्ट करू शकता, कोणती IC याच्यावर प्रोग्राम करू शकता. मी सध्याला नो फॉर्मवेअर करतो. नेक्स्ट आणि फिनिश. ठीक आहे. आता 2 स्कीमॅटिक ओपन झाले. एक स्कीमॅटिक म्हणजे सर्किट डायग्राम आणि एक PCB डिझाईन, PCB लेआउट. हे जे दिसतात ना वरतं ISI, हे स्कीमॅटिक. याच्यावर क्लिक करू शकता तुम्ही, डायरेक्ट वापस याच्यावर येऊ शकता. आणि याच्यावर क्लिक केलं PCB लेआउटवरती तर वापस याच्यावर येऊ शकता. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मला एक सर्किट डायग्राम, विदाउट सर्किट डायग्राम तुम्ही PCB डिझाईन करू शकत नाही. ठीक आहे. आता आपल्याला तेच माहिती आहे, आपल्या कंपोनंट मोडमध्ये जायचं आहे. मग P वर क्लिक करायचं आहे. आपल्याला पाहिजे कनेक्टर. कनेक्टरसाठी मी कॉन लिहितो. कॉनमध्ये कॅटेगरी काय? कनेक्टर. दिसतंय सगळ्यांना? आता याच्यामध्ये भरपूर साईडचे ब्लॉक्स आहे, रिबन आहे, कनेक्टर. आपण हिडर ब्लॉक घेऊ. हिडर ब्लॉकमध्ये कोणते? 2 पिन. बघा 2 पिनचा यूज केला मी समजा. आता कसं माहीत पडलं, याच्यावर क्लिक करेन तर बघा हे टोटल किती 12 पिनचं आहे. आणि याचे PCBचं सायमेंट बाय डायमेन्शन काय म्हणते? इंचमध्ये आहे. या 2च्या पिनमधला डिस्टन्स किती? इंचमध्ये आहे. सांगताय? आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे सगळ्यात जास्त, आणि आपण PCB डिझाईनमध्ये हे यूज करणार आहे, सर्किट डायग्राममध्ये हे यूज करणार आहे. मला 2 पिनचं पाहिजे तर मी हे 2 दिलं ना, बघा 2 पिनचं दिसतंय. हे 2 पिन, याला डबल क्लिक करीन मी, लेफ्टला ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे? कॅपॅसिटर, 1000 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर. 1000 लिहिलं. कॅटेगरी कॅपॅसिटर. ठीक आहे. रेडियल कॅपॅसिटर. रेडियल कॅपॅसिटर सिलेक्ट करा. रेडियल म्हणजे तुमचा तो सर्क्युलर कॅपॅसिटर. ठीक आहे. आणि इलेक्ट्रोलाइटिक नाही करायचं. इलेक्ट्रोलाइटिकचं ऑप्शन नाही आहे याच्यानंतर. हां येत आहे खाली. पण त्याच्यामध्ये रेडियल इलेक्ट्रोलाइटिक. रेडियल इलेक्ट्रोलाइटिक. ठीक आहे. रेडियल ॲक्च्युली पॅकेज सेमच असतं त्यांचे मागे पुढे. ठीक आहे. तर रेडियल इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि याच्यामध्ये कॅपॅसिटी किती यूज करता मी? 1000 मायक्रोफॅरेड 16 व्होल्टचा. ठीक आहे. याच्यामध्ये डिस्टन्स किती राहते? पॅड टू पॅड. याला म्हणतो आपण काय म्हणतो? पॅड म्हणतो. ठीक आहे ना. या पॅड टू पॅड किती? 8 mm डिस्टन्स आहे. याला मी कनेक्ट केलं. त्याच्यानंतर काय आहे आपलं? 7805. ठीक आहे. 7805 डायरेक्ट लिहून आलं. आणि बघा त्याच्या पॅकेज पण खाली आलं. मी जर हा सिलेक्ट करतो तर असे पण 7805 अवेलेबल आहेत. पण आपण कोणता बघितला आहे? असे टाईपचे. ठीक आहे. तर याला मी लेफ्ट क्लिक करतो. त्याच्यानंतर आपलं पाहिजे रेजिस्टर 220 ohmचा. कॅटेगरी रेजिस्टर. क्वार्टर वॉट 220R बरोबर. 0.4 इंचचा डिस्टन्स आहे 2 पॅडमधला. ठीक आहे. त्याच्यानंतर LED. ठीक आहे. कॅटेगरी ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स. सब कॅटेगरी LED. आता याच्यामध्ये काही ठिकाणी बघा पॅकेज येत नाही आहे. ठीक आहे. मी तुम्हाला सांगेल ते कसं सिलेक्ट करायचं पॅकेज. जर फॉर एक्झाम्पल मी हा घेऊन घेतो रेड LED, पॅकेज अवेलेबल नसेल तर. ठीक आहे. आता आपण काय करू? सगळ्यात पहिले कनेक्टर लावू. डायग्रामनुसार पहिले 2 कनेक्टर, त्याच्यात जम्पर वायर आहेत आपले हे जे तुम्ही यूज केलं ब्रेडबोर्डमध्ये. हां पॉवर सप्लाय. हां ते कनेक्ट होतील. तर याच्यामध्ये आपण कनेक्टरला यूज करू. ठीक आहे. मधल्या पॉईंटने तुम्ही लहान मोठा करू शकता. त्याची मधली पिन आहे ना हे, याच्याने लहान मोठा करू शकता. याला रोटेट करू शकता 180 डिग्री. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय आहे? कॅपॅसिटर आहे 1000 मायक्रोफॅरेडचा. तो लावला, तो पेस्ट केला. आता याला कसं करायचं आपल्याला? याच्यामध्ये निगेटिव्ह काय दिलेलं आहे, पण जी लाईन दिलेली आहे ना ती काय तुमचा ग्राउंड. हां निगेटिव्ह. याला रोटेट विथ क्लॉकवाईज. ठीक आहे. हे बघा हे कोड असतात त्याच्यावरती. हे नंतर बघू आपण. सध्या आता पहिले PCB डिझाईन बघू. याला खाली सरकवलं आणि याच्याजवळ घेऊन गेलं बघा रेड अलर्ट, रेड येते एकदम स्क्वेअर दिसतं. बस क्लिक करून द्यायचं आणि अटॅच करायचं. पण आपला हा जो पार्ट आहे हा इकडे पाहिजे. आणि हा पॉईंट जो आहे आपला
कारण की वरचा पॉझिटिव्ह आणि खालचा काय निगेटिव्ह ग्राउंड आहे, बरोबर. मग त्याच्यानंतर आपल्याला काय लावायचं 005. ठीक आहे. मग त्यानंतर आणखी कॅपॅसिटर नाही घेतलं वाटतं आपण 470 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर. नाही म्हणजे तुम्ही घेऊ शकता, पण मी 470 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर आपण घेऊ. कोणता इलेक्ट्रोलायटिक. हा कॅपॅसिटर कामाचा आहे का आपला? नाही, रेडियलवाला आपल्याला. ठीक आहे. 470 16 वोल्ट. आता 16 वोल्ट काय म्हणतं मी तुम्हाला सांगतो, एक गोष्ट मी तुम्हाला शेअर करतो याच्यामध्ये. ठीक आहे. कॅपॅसिटर म्हणजे व्होल्टेज रेटिंग राहते ना, तो तुमच्या येणारा व्होल्टेज डिपेंड असते. जर याच्यामध्ये व्होल्टेज हा 16 वोल्टचा आहे, आता तुम्ही इनपुटमध्ये 22 वोल्ट देतो असाल, तर हा कॅपॅसिटर उडून जाईल. तुम्हाला येणाऱ्या इनपुट व्होल्टेजपेक्षा जास्त पाहिजे कॅपॅसिटर. जर 12 वोल्ट असेल तर 3 वोल्ट जास्त पाहिजे किंवा 4 वोल्ट जास्त पाहिजे. डबल व्होल्टेजच्या 50 वोल्ट 100 वोल्टच्या घेतलं चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण इनपुट येणाऱ्या व्होल्टेजपेक्षा कमी नाही पाहिजे किंवा इक्वल नाही पाहिजे, जास्तच पाहिजे, डबल किंवा टेबल पाहिजे आपल्याला. ठीक आहे, हे लक्षात ठेवाल. मग त्याच्यानंतर काय आपलं रेजिस्टर 220 बोललेलं. हां, 220 कॅपॅसिटर कनेक्ट केला आणि LED. ठीक आहे. सेव्ह करत जायचं, विसरायचं नाही. सेव्ह नाही केलं तर ठीक आहे. जमलं आपलं सर्किट. आता त्याच्यावर PCB डिझाईन. PCB डिझाईन म्हणजे याच्या आधी आपल्याला सगळे कंपोनेंटमध्ये PCB ॲड आहेत काही बघायचे आहे. पॅकेजेस म्हटलं पॅकेजेस नाही काय, जॉमेट्रिकल शेप. कसं माहीत पडेल आपल्याला? सगळ्यात पहिले याच्यावर येऊ. याच्यावरती राईट क्लिक करायचा. ठीक आहे. एडिट प्रॉपर्टीजमध्ये जायचा. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला पार्ट नंबर दिसेल, PCB पॅकेज दिसतो. जर याच्यामध्ये PCB पॅकेज दिसलं नाही, याच्यामध्ये डिफाईन आहे सगळं. ठीक आहे. आणखी कसं बघू शकतो? याच्यावर राईट क्लिक करून पॅकेजिंग टूल, बरोबर आहे. राईट क्लिक करून पॅकेजिंग टूल. बघा याच्यामध्ये 0.1 डिस्टन्स दगड दिलेलं आहे. याला काही मच्छराची गरज नाही याला. ठीक आहे. जसं आहे तसं राहू द्यायचा. त्याच्यानंतर याचा पॅकेज भेटला आपल्याला आहे. कॅपॅसिटर चेक करू राईट क्लिक करून पॅकेजिंग टूल. ठीक आहे. बघा 0.1 प्लस पॅसिव्ह हे सगळे पॉईंट कनेक्टेड आहे. याला सोडून देऊ. मग नंतर येऊ 7805 वरती. राईट क्लिक करून पॅकेजिंग टूल. ठीक आहे. 3 पिन आहे, 1 2 3, बरोबर आहे. 1 नंबर VIN आहे, VI म्हणजे इनपुट, 2 नंबर ग्राउंड आहे आणि 3rd नंबर VO म्हणजे आउटपुट, बरोबर आहे. सगळं डिफाईन केलेलं आहे. त्याच्यानंतर या कॅपॅसिटर चेक करू पॅकेजिंग टूल. याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह पिन. ठीक आहे, डिफाईन केलेलं आहे. रेजिस्टर चेक करू आता. रेजिस्टरमध्ये पण आहेत बरोबर 1 आणि 2. ठीक आहे. 1 आणि 2 हे पॅसिव्ह दिलं. पॅसिव्ह म्हणजे पॅसिव्ह कंपोनंट्स आहे सगळे, जे स्वतः इलेक्ट्रिसिटी जनरेट नाही करू शकत. जे इलेक्ट्रिसिटी स्वतः जनरेट नाही करू शकत त्याला काय म्हणतो आपण? पॅसिव्ह कंपोनंट. हे जेवढे LED काय सगळे पॅसिव्ह कंपोनंट्स आहेत. हे LED सप्लाय दिल्यानंतरच इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतात. पण येथे एक ॲक्टिव्ह कंपोनंट आहे, तर पिझो सेन्सर. मी दाखवेल तुम्हाला नेक्स्ट टाइम. त्याला तुम्ही बटन प्रेस केला, हातने प्रेस केला, तो इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करता. तुम्ही बघितलं आहे का ते आजकाल एक नवीन प्रोजेक्ट आला होता मध्ये की तुम्ही जुते चालत जा जमिनीवरती, ते प्रेस केल्यानंतर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. तर ते पिझो सेन्सर यूज केलं त्यानंतर. पिझो सेन्सर काय करतात? इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतात. ते ॲक्टिव्ह कंपोनंटमध्ये येतात. हे पॅसिव्ह कंपोनंटमध्ये. लायटर म्हणजे तो राहते तो पण आहे का? तो कोणता लायटर म्हणजे नाही का ते प्रेस करतो? नाही, तो स्पार्कवाला झाला. तो लायटर कंपोनंट नाही आहे. तो ते घासल्याने ते इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. हा, वॉकिंग स्ट्रीटवरती ते बट त्याल्यानंतर कसं एक पिझो सेन्सर असतो, त्या दाबल्यानंतर काय करतो? स्क्वीज केल्यानंतर तो इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो. तर ते ॲक्टिव्ह कंपोनंटमध्ये येतात, बरोबर. ते पॅसिव्ह कंपोनंट्स सगळे आपण यूज करतो. ठीक आहे. लूज करा. येस, आपण क्लिक करा. आता LED मध्ये पॅकेज नाही आहे, त्याच्यावर राईट क्लिक करू. बघा हे लक्ष द्या, पॅकेजिंग टूलवर गेलं. आता याच्यात पॅकेज तर आहेच नाही, तर सिम्पली ॲडवर क्लिक करायचं. कशा गेलो मी? राईट क्लिक केलं आणि ॲडवर क्लिक केलं. ॲड केल्यानंतर मला इथं फक्त LED लिहायची आहे. ठीक आहे. हे बघा LED लिहिल्यानंतर ॲटोमॅटिक तो आला. आता याच्यामध्ये पगार नाही आलं तर कनेक्टर आहे, डिस्क्रीट कंपोनंट आहे आणि मिसलेनियस आहे. कनेक्टर म्हणजे असे टाईपचे कनेक्टर्स. हे कनेक्टर आपल्याला गरज आहे का? असे LEDचे 2 टर्मिनल असतात. डिस्क्रीट कंपोनंट म्हणजे असे टाईपचे SMD वाले.
बरोबर, SMD टाईपचे. हे तुम्हाला डेटाशीटमध्ये माहीत पडेल. जर तुम्हाला PCB लहान करायचे असेल आणि तुम्हाला LED SMD यूज करायचं असेल तर तीच LED आहे जी तुम्ही यूज केलेली आहे, फक्त ते कशा फॉर्ममध्ये, छोट्या फॉर्ममध्ये. तर तुम्ही हे पॅकेजेस यूज करा मग. ठीक आहे. त्याचे MM डिस्टन्स करू. हे 1.8 mm हा कामाचा नाही आहे, हाही कामाचा, हाही कामाचा, हाही कामाचा. टाईप कोणता, सरफेस होल. आता आपली जी LED आहे, ठीक आहे, पुन्हा लिहितो मी इथे. LED जी आहे ती आपली थ्रू होलवाली आहे. थ्रू होल म्हणजे कसा, PCB कोणती इथे वर्षी हा, हे काय कंपोनेंट्स थ्रू होल आहे. होल समजलं नाही, बारीक बारीक याच्यामध्ये कंपोनेंट माउंट करा आणि सोल्ड करा, याला थ्रू होल म्हणतात. आणि सरफेस माउंट म्हणजे ते आर्डिनो हा नाही हां 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 हे जे दिसतं ना, हे होल करून माउंट केलेले आहे का IC? नाही. हे SMD आहे, सरफेस माउंटेड डिव्हाइस. SMDचा फुल फॉर्म काय, सरफेस माउंटेड डिव्हाइस. लहान करायचं असेल डिव्हाइसला हे सरफेस माउंटेड डिव्हाइस आहे. आणि हे जे आहे हे थ्रू होलवाला आहे आणि आपण होल इकडे माउंट केलं, सोल्डर केलं आणि हे डायरेक्ट याच्यावरच सोल्डर केलेलं आहे. बरोबर, बरोबर समजलं. आपण थ्रू होलवाला सिलेक्ट करून आपलं काय LED आहे. आता याला मी काय केलं, सिलेक्ट केलं आणि ओके केलं. ओके केल्यानंतर या पहिली नंबरची पिन आहे त्याला मी ॲनोड नाव दिलं हे, आणि दुसऱ्या नंबरची पिनला काय केलं मी, के दिला आहे. बघा मी कसं केलं, याला याच्यावर क्लिक केलं द फिजिकल पॅनल एडिटेड. अच्छा हे एडिटेड नाही आहे, ठीक आहे. मी नंतर नेक्स्ट क्लास येईन पॅकेज बनवायचं, ठीक आहे. आता हे बनलेलं पॅकेज आहे म्हणून आपण एक नवीन पॅकेज बनवणार आहोत नेक्स्ट क्लासमध्ये. आता सध्या तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर मग असाइन पॅकेज. अच्छा हे बघा, याच्यावरती क्लिक केलं मी, पॅसेजसमोर ए दिसतं आहे. एवरती तुम्हाला ए सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे. आणि केवरती के सिलेक्ट करायचं आहे. आलं नाही तिथे, झालं सिलेक्ट. कसं केलं मी, एच्या समोर पिनचं नाव होते, याला ए केलं आणि इथे क्लिक केलं तर ॲटोमॅटिक एंट्री इथे झाली एवरती. आणि केल्यावर क्लिक केल्यानंतर के केलं. अगर मी हे नाही लिहिलं असतं तर त्यांनी एरर दिलं होतं की पॅकेज कुड नॉट सेव्ह म्हणून. ठीक आहे, आपण हे बघणार आहोत, पुढे पॅकेजेसचं बघणार आहोत. ठीक आहे, सध्या एवढं लक्ष ठेवा फक्त की LED नसेल तुम्हाला LED सर्च करायचं आहे. ॲडवर क्लिक करून राईट क्लिक करून जाऊन ॲडवर क्लिक करायचं, LED सर्च करायचं आणि ए आणि केवर क्लिक करायचं आहे आणि असाइन पॅकेज. ओके, आणि सेव्ह पॅकेज. येस, ठीक आहे. आता पुन्हा एकदा चेक करू का, पॅकेज आहे त्याच्यामध्ये, पॅकेजिंग टूल. ठीक आहे, आली. हां, आता आपले पूर्ण पॅकेज झाले. याला सेव्ह करून घ्यायचं. आता आपण सर्किट डायग्रामकडे जायचं, ठीक आहे. आता सर्किट डायग्राममध्ये बघा सगळ्यांचं एक नाव दिलेलं आहे, J1 C1. J1 म्हणजे तो जेवण नाही, ठीक आहे. J1 C1 U1 R1 C2 आणि ह्याचं नाव काय D1. याच्यामध्ये पण नाव आहे U1 R1 C1 D1, ठीक आहे. आता PCB डिझाईन करता आधी आपल्याला पहिला एक लेआउट काढावं लागतं, किती डायमेन्शनमध्ये तुम्हाला PCB पाहिजे, ठीक आहे. तर यासाठी आपण काय करू, बोर्ड एजवर क्लिक करू. हे काय आहे तुमचा बोर्डचा एज डिफाईन करायला लागेल सगळ्यात पहिले, ठीक आहे. याच्यावर सिलेक्ट केल्यानंतर मी या प्लस जो दिसतो ना आयकॉन 2D ग्राफिक्स त्याच्यावर क्लिक करतो आणि क्लिक करतो. पण हा टॉप सेल झाला, ठीक आहे. आपला टॉप सेल नाही पाहिजे. मी सांगेल हे काय एक एक गोष्ट. सगळ्यात पहिलं फक्त PCB डिझाईन सिलेक्ट, याला मी कंपोनेंट सिलेक्ट करतो आणि याला काय म्हणतो बोर्ड एज. आता बघू पिवळ्या कलरचं येतं का, आलं. कसं केलं मी पुन्हा दाखवतो तुम्हाला. सगळ्यात पहिले स्क्वेअर सिलेक्ट करायचा, 2D ग्राफिक्स बोर्ड, याचं आपण डायमेन्शन क्रिएट करत आहे, ठीक आहे. मग त्याच्यानंतर येथे जाऊन बोर्ड एज सिलेक्ट केलं, ठीक आहे. टॉप कॉपर बॉटम कॉपर दिसतं ना तुम्हाला, हे बॉटम कॉपर आणि हे टॉप आहे. टॉप म्हणजे तो कॉपर नाही याच्यामध्ये, ठीक आहे. तर आपण हां पहिले आपण बोर्ड एज डिफाईन करू, ठीक आहे. याच्यावर क्लिक केलं मी आणि त्याच्यानंतर बोर्ड एज सिलेक्ट केलं. मला एज डिफाईन करायचं आहे, झालं. आलं. याला लहान मोठा दोन्ही करू शकतो, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, कंपोनंट मोडवर क्लिक करायचं, तर जेवढे कंपोनंट आहेत सगळे येऊन जातात आपले, ठीक आहे. आता आपले जे पहिलं सगळ्यात पहिले काय होतं, कनेक्टर घेतलं, लेफ्ट क्लिक केलं, तेच तसंच आहे. लेफ्ट क्लिक केलं की येऊन जातं, अटॅच होऊन जातं. मग जिथे प्रेस करा तिथे प्रेस करू शकता. प्रेस केलं, पण याला मला रोटेट करायचं आहे अँटी क्लॉकवाईज, आणि असं घेऊन जायचं ना बाहेर. आता PCB डिझाईन बनवताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वायर एकमेकाला क्रॉस होतात. हे दिसतात ना एवढं कॉम्प्लेक्स वायरिंग, हे रांगोळीचे दिसतं म्हणतात आपल्याला, हे बहुत कॉम्प्लेक्स वायरला घुमवून बरोबर तुम्हाला आणता आलं, हे तुमचं चॅलेंज आहे.
इथं बघ इकडचा वायर हा जम्पर, पण जम्पर नाही आला पाहिजे. सगळ्यात मोड इम्पॉर्टंट जम्पर नाही. माझ्या पडलं मी खोल दिलं, निती खोल दिलं, इथून वायर जोडला वरती, त्याला रॉंग पीसीबी डिझायनर म्हणतात. जेवढा जास्त जम्पर अवॉइड करतो तेवढं चांगलं राहील. ठीक आहे, लक्षात ठेवाल. पीसीबी डिझायनर जो असतो चांगला असतो तो नेहमी जम्पर अवॉइड करतो. म्हणजे जम्पर हटले पाहिजे. ठीक आहे, ते झालं. त्याच्यानंतर मग काय सेकंड सर्किट इकडे बघा, सर्किट डायग्राम बघा. मग कन्फ्यूज होतं ना. याच्यानंतर J1 आला, त्यानंतर C1. ठीक आहे, याला इथे माउंट केलं. बघा आता हे थोडं वेगळं वाटत आहे बघायला. याला आपण रोटेट क्लॉकवाईज करू, तो तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. हा सांगतो ही जी ही लाईन आहे, ही कोणती लाईन आहे? ग्रीन कलरची. ही म्हणते ही पॉईंट अटॅच पाहिजे, आणि हा पॉईंट अटॅच पाहिजे. ठीक आहे, पहिले आपण कंपोनेंट माउंट करून घेऊ. ठीक आहे, थोडा सरकून घेऊ. बघा याचे डायमेन्शन पण असतात. आता माझी जे ट्रॅक आहे हे एज हे लहान पडले, याला मी थोडा मोठा करू शकतो याच्यावर क्लिक करून. कसं केलं? याच्यावर क्लिक केलं, हे पॉईंट्स आले नाही का, असे ॲरो येतात. ठीक आहे, मग काय करायचं, मला याला सिलेक्ट करून थोडं सरकवायचं आहे. ठीक आहे, ॲरोवर गेलं, बाजूला क्लिक केलं, म्हटलं. त्याच्यानंतर काय सर्किट डायग्राममध्ये C1 मग U1 आहे. U1 म्हणजे 705. पुन्हा कंपोनेंट मोडमध्ये गेलो, आणि बघा इथे कंपोनेंट पण गायब होत चालले एक एक यूज केल्यानंतर. ठीक आहे, याला इथे माउंट केलं 705. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग काय आहे याच्यामध्ये C2 आहे. C2 हां वरती आहे. ते कनेक्ट ऑटोमॅटिक असून जातात ते. हो, हे ऑटोमॅटिक सांगतात, कारण की इथे कनेक्शन केलं आहे ना आपण, ज्या पिनला कनेक्ट केलं आहे, या पिनला हा कनेक्ट केलेला आहे. हा बरोबर म्हणतो की ह्या पिनला हा कनेक्ट केलेला आहे. याला तर थोडं आपण रोटेट क्लॉकवाईज करू. ठीक आहे, जर मी त्याला अँटी क्लॉकवाईज केलं ना तर काय होतं बघू का, हे कनेक्शन क्रॉस होऊन जातील, आणि मला एकूण वायर जोडणं खूप तकलीफ होईल. हा मध्ये येऊन जाईल, म्हणजे एक अशी लाईन येऊन जाईल आणि त्याच्यामध्ये एक वॉल येऊन जाईल. मी याला काय प्रॉपरली ॲडजस्ट करूया. ठीक आहे, जेणेकरून हा वायर इथे जोडेल आणि हा वायर इथे जोडेल. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आपलं एरर वगैरे नाही का मग ओव्हर हो ते एरर येतं, तर जुळूच देत नाही समोर. 220 ओम्स आणि रेजिस्टर. आता तुम्ही कराल तर तुम्हाला समजेल या गोष्टी. ठीक आहे, रेजिस्टर. ठीक आहे, आता रेजिस्टर जोडला आपण ना. ठीक आहे, अगर ट्रॅक नव्हतं असेल तर राईट क्लिक करून ट्रॅक करायचं. हे ड्रॉग ऑब्जेक्ट. ठीक आहे, याच्यानुसार तुम्ही ट्रॅक करू शकता. आणि त्याच्यानंतर LED. ठीक आहे, आता बघा LED क्रॉस झालेली आहे, हे अशी डायरेक्ट कडे आलेली. याला मी रोटेट करू शकतो. ठीक आहे, हा डायरेक्ट कडे कनेक्ट होऊ शकते, हा डायरेक्ट कडे कनेक्ट होऊ शकते. समजलं ना काय केलं मी त्याला रोटेट. आता आपण पहिले याला सेव्ह करू आणि याच्यात 3D व्ह्यू बघू. ठीक आहे, केलं सेव्ह केल्यानंतर बघा हे जे असते ना, याच्यावर क्लिक केलं तर तुम्ही स्कीमॅटिकवर जाता, याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही PCB जाता. त्याच्या बाजूला दिलं 3D व्ह्यू, याला क्लिक केलं तर असं दिसेल तुमचं एक्झॅक्टली. याला लहान मोठं करू शकता, याला सरकून पकडून मागवून करून काय कनेक्शन चेक करू शकता. बरोबर आहे का? ठीक आहे, स्कीमॅटिक कसं दिसणार आहे तुमचं. PCB डिझाईनवर जाऊ आपण. आता एक एक कनेक्शन करू. कनेक्शन करायसाठी तुम्हाला काय करायला लागेल, ट्रॅक सिलेक्ट करायला लागेल. हे ट्रॅक मोड. ठीक आहे, आपण बाय डिफॉल्ट T20 यूज करतो. हे सांगेल तुम्हाला काय आहे एक्झॅक्टली. पण आता याच्यामध्ये सिलेक्ट केल्यानंतर आपण सिंगल लेअर PCB बनवत आहे. वरती कंपोनेंट माउंट होतील आणि मागच्या साईडनी PCB बनेल. तर तुम्ही एक्झॅक्टली कसे बघत आहे असे बघत आहे. पण तुम्हाला आता काय करायचं आहे, बॉटम लेअरची PCB डिझाईन इथून इकडे एक वायर जोडायचा आहे. तुम्हाला कनेक्शन असं करावं लागेल. ठीक आहे, जसं आपण PCBला असं बघत आहोत. पण एक्झॅक्टली आपण कोणत्या याच्यावर काम करत आहोत, कॉपर बॉटम लेअर दिसते इथे. हे करणं बघणं गरजेचं आहे. जर तुम्ही टॉप लेअर यूज केला, सिंगल लेअर PCB बनवत असला, कामाचं नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, बॉटम लेअर सिलेक्ट करायचं आहे. आणि हा असतो तुमचा बॉटम लेअर. लक्षात ठेवा, हा असतो तुमचा टॉप लेअर PCBमध्ये. ठीक आहे, तर हा बॉटम लेअर आहे आपला. आता मी T25 यूज केलं, याच्यावरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर बघा की सही सांगत आहे, मला सांगत आहे कोणत्या याच्यावर कनेक्शन करायचं. मी असं करून इथं आपण क्लिक करून जमलं, हटली निडी आहे बरोबर. आता यालाही कनेक्ट करू शकतो. इथं क्लिक करून द्यायचं. क्लिक केल्यानंतर हे दुसरं. ठीक आहे, झाले कनेक्शन याच्यामध्ये. आता याच्यामध्ये कनेक्शन करूया आपण. जमलं, इकडे पण आहे हा जोडलेला बरोबर आहे, आणि इकडे पण आहे जोडलेला. तो डायरेक्टली कनेक्ट करू शकतो मला. जसं फॉर एक्झाम्पल याला राईट क्लिक करून मी डिलीट केलं,
डिलीट करू शकता राईट क्लिक करून. एक काम करू असं घेऊन 90 डिग्रीमध्ये जोडू शकतो, पण 90 डिग्री नसायला पाहिजे. पण मी तुम्हाला दाखवत आहे एक्झाम्पल. ठीक आहे, पुन्हा याच्यावर क्लिक केलं, क्लिक केल्याचं क्लिक केल्यानंतर तो 5 सेट होऊन जातो. ठीक आहे, 2, मग त्याच्यानंतर 3. ठीक आहे, मिनिमाइज करायचं, पुन्हा मॅक्झिमाइज करायचं. कशाच्या थ्रू करताय? मधली बटनच्या थ्रू करताय. मग इकडून इकडे कनेक्ट केलं आणि इकडून इकडे कनेक्ट केलं. ठीक आहे, झालं. याला सेव्ह करून घ्यायचं आणि सेव्ह झाल्यानंतर 3D व्ह्यू चेक करायचे. बघा इथे ट्रॅक पण येतात, ते दिसते ट्रॅक थोडे. याला मॅक्झिमाइज करा, ट्रॅक झाले. बरोबर, अशा टाईपनी तुमची PCB तयार होऊ शकते. ठीक आहे, समजलं सर्किट? ते सर्किट बनवा एकदा आणि मी तुम्हाला 2 सर्किट देतो, ते सर्किट बनवून घ्या.